अग्निवीर आर्मी रॅली भरती 2026 महाराष्ट्रतर्फे विद्यार्थी मिळवणं सध्याच्या कंडिशनला यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड आहे जे या ठिकाणी मुंब्रा ठाणे या ठिकाणी एपीजे अब्दुल कलाम स्टेडियम या ठिकाणी सध्याच्या कंडिशनला चालू आहे। आणि त्यातच या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होऊन आले की सर यारो मुंबईत यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड कधी होणार आहे, यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड कधी होणार आहे, यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड कधी होणार आहे, त्याचबरोबर यारो पुणे आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड कधी होणार आहे, आमच्या यारोचं ग्राउंड कधी होणार आहे, कोणत्या तारखेवर आमच्या जिल्ह्याचा ग्राउंड होणार आहे, आमच्या यारोचं ग्राउंड होणार आहे आणि कोणत्या स्टेडियमवर होणार आहे, असे सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते। तर मेन विद्यार्थी मिळवणं याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर जे काही हे पाचही यारो आहे, यारो मुंबई, यारो कोल्हापूर, यारो पुणे, यारो नागपूर, यारो छत्रपती संभाजी महाराज नगर, तर बघा विद्यार्थी मिळवणं यामध्ये वेटिंग लिस्ट येणार आहे का, असे भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट पाहायला भेटले की सर परत या ठिकाणी वेटिंग लिस्ट लागणार आहे का, जे विद्यार्थी सी पास झाले आहे तर आणखीन एक वेटिंग लिस्ट या ठिकाणी लागणार आहे काय, असे सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर मेन तुम्हाला याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे, वेटिंग लिस्ट येणार आहे की नाही येणार आहे याबद्दल पण आपण बोलणार आहे। व्हिडिओ आपल्याला पूर्ण पाहायचा आहे। आणि त्याचबरोबर बघा आर्मी भरतीला जाताना आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे, तर तुमचं ग्राउंड कोणत्या तारखेला आहे आणि आपल्याला आतापासून कोणकोणते डॉक्युमेंट या ठिकाणी लावून ठेवायचे हे सुद्धा मी तुम्हाला आतापासून या ठिकाणी सांगून देतो, जेणेकरून आतापासून आपापले डॉक्युमेंट या ठिकाणी लावून ठेवा, कारण की ग्राउंडच्या तारखा लवकरच आपला ग्राउंड लवकर या ठिकाणी येणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून यारो मुंबई, यारो पुणे, यारो कोल्हापूर, यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आणि यारो नागपूर या सर्व आर्मी रॅली भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। आणि महाराष्ट्रातलं एक नंबर चॅनल आपलं अग्निवीर आर्मी रॅली भरतीबद्दल माहिती सांगण्याबाबतलं, ठीक आहे। बाकी कोणीही या ठिकाणी सांगत नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की आर्मी भरतीच्या रिलेटेडच आपलं या ठिकाणी महाराष्ट्रातला नंबर 1 चॅनल आहे। कारण की आपण जे काही आर्मी भरतीची सर्व काही अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो। आपण पाहिलं असेल ज्या ज्या ठिकाणी ग्राउंड चालू राहते तिथली माहिती मी तुम्हाला देतो, त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा, कारण की आर्मी भरतीबद्दलच तुम्हाला वेळोवेळी अपडेट या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, ठीक आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता ग्राउंड कधी होणार आहे, भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर ग्राउंडच्या तारखा सांगा। बघा सध्याच्या कंडिशनला यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड चालू झालेलं आहे, 20 जुलैपासून ग्राउंड चालू झालेला आहे आणि जवळपास ते ऑगस्ट महिन्यापर्यंत चालणार आहे। मुंब्रा ठाणे एपीजे अब्दुल कलाम स्टेडियम या ठिकाणी हे ग्राउंड चालू आहे। आता या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांचे असे सुद्धा कमेंट होते की सर यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड कधी होणार आहे, कोणत्या स्टेडियमवर होणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे 19 सप्टेंबर 2026 पासून यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचा या ठिकाणी ग्राउंड चालू होत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर 19 सप्टेंबर 2026 पासून यारो कोल्हापूरचा आर्मी भरतीचं या ठिकाणी ग्राउंड चालू होत आहे। आणि स्टेडियम कोणतं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यारो कोल्हापूरचं जे स्टेडियम आहे तर बघा स्पोर्ट ग्राउंड छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी कोल्हापूर। तर बघा कोल्हापूर छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी कोल्हापूर या ठिकाणी यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड होणार आहे। तर बघा मी तुम्हाला या ठिकाणी ग्राउंड सांगितलं आहे कुठं आहे का आणि ग्राउंड केव्हापासून चालू होतं, त्यामुळे आतापासून आपली जी तयारी आहे चांगल्या पद्धतीने चालू ठेवा। त्यानंतर यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड कुठे होणार आहे, बघा यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड कोणत्या तारखेपासून चालू होणार आहे, अशी सुद्धा बरेच विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट मला 2-4 दिवसापासून पाहायला भेटले। यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे तर बघा 10 ऑक्टोबर 2026 पासून या ठिकाणी चालू होत आहे। यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे 10 ऑक्टोबर 2026 पासून चालू होत आहे, त्यामुळे आतापासून तयारीमध्ये लागा। येणाऱ्या 10 ऑक्टोबर 2026 पासून यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड चालू होणार आहे, लक्षात ठेवा। तर यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड कोणत्या ठिकाणी होणार आहे, सेंटर कोणतं असणार आहे तर बघा यारो नागपूरचं जे सेंटर आहे तर बघा बिसापूर स्टेडियम चंद्रपूर,
बिसापूर स्टेडियम चंद्रपूर या ठिकाणी ग्राउंड होणार आहे, एक लक्षात ठेवा. यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचं, ठीक आहे. आणि त्याचबरोबर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा या ठिकाणी यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड कधी होणार आहे तर 30 जानेवारी 2027 पासून यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड चालू होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो 30 जानेवारी 2027 पासून यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड चालू होणार आहे. आणि हे जे ग्राउंड या ठिकाणी असणार आहे यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे शावनी, जे काही शावनी कॅम्प आहे तर शावनी कॅम्पमध्ये आपलं यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड होणार आहे. तर बघा शावनी जे आहे यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे हे शावनीमध्ये आहे. हे शावनी जे सेंटर आहे हे जे विद्यार्थी मित्रांनो रेल्वे स्टेशनपासून जवळपास 4 ते 5 किलोमीटर अंतरावर आहे. यातून जर गेले तर स्पेशल जर गेले तर मग 200-300 रुपये घेते आणि जर समजा 10 जण असले तर मग 10-20 रुपये 20 रुपयात ते नेते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. अशा प्रकारे सेंटरवर जायचं आहे. आता त्यानंतरचं जे आहे तर त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आता बरेच विद्यार्थ्यांची कमेंट होती की सर यारो पुणे आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड केव्हापासून चालू होणार आहे. 10 मार्च 2027 पासून यारो पुणे आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड चालू होणार आहे, ठीक आहे. तर यारो पुणेचं जे ग्राउंड आहे विद्यार्थी मित्रांनो हे या ठिकाणी सेंटर आलं नाही आहे, पण यारो पुणे आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे मागच्या वर्षी ज्या सेंटरवर झालं होतं दिघी आर्मी सेंटर तर या ठिकाणी होण्याचे पुरेपुरे संभावना आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर आपल्याला ग्राउंडच्या तारखा या ठिकाणी भेटलेल्या. आता भरपूर विद्यार्थ्यांची एकच कमेंट होती की सर यारो मुंबई, यारो पुणे, यारो कोल्हापूर, यारो छत्रपती संभाजी महाराज नगर, यारो नागपूर या सर्व 5ही यारोमध्ये आम्ही या ठिकाणी पेपर दिलेला आहे, पेपरमध्ये आम्ही फेल झालेलो आहे. तर आता वेटिंग लिस्ट कधी येणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर वेटिंग लिस्ट येणार आहे की नाही येणार आहे यावर एक व्हिडिओ बनवा. तर भरपूर दिवसापासून विद्यार्थ्यांचे कमेंट होते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला आताच सांगून देतो यारो मुंबई आर्मी रॅली भरतीची 100% वेटिंग लिस्ट येणार आहे. जे विद्यार्थी पेपर पास झालेले नाही आहे तर त्यांना चान्स भेटणार आहे. तर आपल्याला थोडाफार संयम ठेवायचा आहे. लवकरच आपल्याला वेटिंग लिस्ट पाहायला भेटणार आहे. जवळपास 1.5 महिन्याच्या आसपास आपल्याला या ठिकाणी वेटिंग लिस्ट पाहायला भेटणार आहे. त्यामुळे संयम ठेवा, ठीक आहे. 1-1.5 महिन्याच्या आसपास आपल्याला या ठिकाणी वेटिंग लिस्ट पाहायला भेटणार आहे यारो मुंबईची. आणि यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीची पण वेटिंग लिस्ट लागणार आहे. यारो कोल्हापूरला जे पण विद्यार्थी पेपर पास झाले फेल झालेले आहे त्यांना सुद्धा चान्स भेटणार आहे. तर बघा वेटिंग लिस्ट येणार आहे. यारो कोल्हापूरची पण वेटिंग लिस्ट येणार आहे. आणि त्याचबरोबर यारो नागपूर आर्मी रॅली भरतीमध्ये जे विद्यार्थी पेपर पास झाले टेन्शन घ्यायचं नाही. यारो नागपूर आर्मी रॅली भरतीची सुद्धा वेटिंग लिस्ट येणार आहे. जे विद्यार्थी पेपर फेल झाले त्यांना ते पण विद्यार्थी पास होणार आहे. आणि त्याचबरोबर यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीमध्ये जे पण विद्यार्थी पेपर पास झाले तर वेटिंग लिस्ट येणार आहे. संयम आपल्याला ठेवायचा आहे. बरोबर जे आहे विद्यार्थी मित्रांनो यारो पुणेची पण या ठिकाणी वेटिंग लिस्ट या ठिकाणी येणार आहे. तर बघा जेवढे काही यारो आहे तर सर्व यारोची वेटिंग लिस्ट येणार आहे. तर आता या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट आपल्याला कोणकोणते लागणार आहे 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, हॉल तिकीट, TC त्याला शाळा सोडल्यात दाखलासुद्धा म्हटलं जाते. शाळा सोडल्यात दाखला जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड, कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाईल, कॅरेक्टर सर्टिफिकेट, पोलीस स्टेशनमधलं अनमॅरिड सर्टिफिकेट, सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला. आणि त्याचबरोबर नोटरी. तर तुमच्याजवळ एक फॉर्म आहे नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर म्हणून ॲफिडेविट म्हणून तुमच्याजवळ एक फॉर्म आहे. ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला होता त्यावेळेस तुम्हाला तो फॉर्म भेटला आहे. तर तो फॉर्म घेऊन वकिलाच्या घरी जायचं आणि तिथून नोटरी करायची आहे. एवढं काही ओरिजिनल डॉक्युमेंट लागणार आहे. प्रत्येकीच्या 2-2 झेरॉक्स पण लागणार आहे आणि 50 फोटो लागणार आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे. आजच्या दाडीतच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.